नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे शिलाज रेसिपीमध्ये एक छानशी रेसिपी। ती कोणती तर चला आपण बघूया। तर आज आपली रेसिपी आहे संक्रांती स्पेशल तिळगुळची पोळी आणि ती आपण कशी बनवलेली आहे एकदम सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे अर्धी वाटी रोस्ट केलेली तीळ जी भाजून घेतलेली आपण, त्यानंतर शेंगदाण्याचे कूट म्हणजे पावडर, पीनट पावडर अर्धा बाउल घेतले आपण, इलायची पावडर घेतली आपण 1/4 स्पून, त्यानंतर गूळ घेतलेला आहे आपण व्यवस्थित बारीक करून घेतला आहे अर्धी वाटी, आणि आपण कणिक भिजून घेतलेली आहे गव्हाची ज्याला आपण आता लाटताना यूज करू। तर ती आधीच भिजवून ठेवली होती मी। जेवढे तुम्हाला करायचं असेल तेवढं तुम्ही साहित्य घ्या आणि कणिक भिजवा। आता ह्या वस्तू आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायच्या आहेत, ज्या ज्या आपण घेतलेल्या आहेत सगळ्या, आणि मिक्सरमधून करून घेतल्यानंतर तर ते आता आपण सुरुवात करू की ते कशी लाटायची। हे झालं आपलं मिक्सरमधून, बघा छान पावडर झालेली तयार। खूप सोपी आहे, कोणालाही येईल अशी, आणि थंडीच्या दिवसात म्हणजे आपण संक्रांतीच्या वेळी शक्यतो जास्त करतो किंवा असंही केलं तरी खूप छान लागते। लहान मुलांना जर करून दिली तर ते खूप आवडीनेही खातील। त्यानंतर आपण व्यवस्थित 1-2 गोळे जे तयार करायचे सारखे, आणि त्यानंतर जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपण त्यात भरायचं आहे। थोडी जाडसर पोळी घ्यायची जेणेकरून लाटताना ती फुटणार नाही। तर त्यात व्यवस्थित छान जे आपण सारण केलेलं आहे तिळचं गुळाचं, तर ते मोदकप्रमाणे किंवा पुरणपोळीप्रमाणे असं भरून घ्यायचं, आणि आपण पुरणाची पोळी कशी लाटतो त्याचप्रमाणे हळूहळू ही पोळी लाटायची आहे। जोरात लाटायची नाही, कारण ती फाटली तर ती फुटू शकते आणि सगळं सारण बाहेर तव्यावर येऊ शकतं आणि ती जळू शकते। तर आपण मीडियम गॅसवरती ही पोळी जशी आपण शेकतो त्याप्रमाणे दोन्ही बाजूनी आपल्याला ही शेकायची आहे। शक्यतो फुटणार नाही त्याची काळजी घ्या, कारण तवाही खराब होईल आणि जळलेला वास येईल। जशी आपली पुरणपोळी असते त्याचप्रमाणे ही तिळगुळची पोळी असते, फक्त टेस्ट वेगळी असते की जी आपण हिवाळ्यात संक्रांतीमध्ये करतो। तर हिवाळ्यामध्ये ही खूप छान हेल्दी आहे खाण्यासाठी। असं चारी बाजूनी पूर्ण शेकल्या गेल्यानंतर आपण बाकीच्या करायच्या आहेत, आणि तुपाने शेकल्या तर खूप छान टेस्टी लागतात। तर ही झाली आपली संक्रांती स्पेशल तिळगुळची पोळी रेडी। तर तुम्ही करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आपण। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।